त्याच्याबद्दलची कार्यवाही चाललेली आहे। रोज ह्याच्यामध्ये जसा जसा तपास पुढे जातो आणि जे कोणी दोषी असतील, जे कोणी त्याच्यामध्ये गिल्टी असतील त्यांच्यावर ऍक्शन घेतली जाते। मुलाला पहिल्यांदा सोडलेलं होतं, नंतर मुलाला पण त्या ठिकाणी अरेस्ट करण्यात आलं। त्याच्यानंतर त्याच्या बापाला पण अरेस्ट करण्यात आलं, त्याच्या बापाच्या बापाला पण अरेस्ट करण्यात आलं। त्याच्यामध्ये चौकशीमध्ये काहीतरी ब्लडच सॅम्पल बदललं असं त्या ठिकाणी पुढे आलं। त्याच्याबद्दल पण ब्लड सॅम्पल बदललं तर मग ब्लड कुणाचं होतं, काय होतं, या संदर्भामध्ये मला मीडियाला आणि मीडियाच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला आणि तमाम पुणेकरांना सांगायचंय की आम्ही सारखे सारखे कॅमेऱ्याच्या समोर येत नाही, म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी कुणाला तरी लपवाछपवी करायचं काम चाललंय तर हे अजिबात नाही। ह्याच्यात फार बारकाईनं विरोधक त्याच्याबद्दल काय मुद्दा त्यांनी काढावा आणि कशा पद्धतीचे आरोप करावेत हा विरोधकांचा अधिकार आहे। मी त्याच्याबद्दल जास्त टीका टिप्पणी करू इच्छित नाही, पण या संदर्भामध्ये आपण जर बघितलं तर ही घटना घडल्यापासून आजपर्यंत रोज एक एक दिवस जसा पुढे जातोय तशा तशा या चौकशांमध्ये जे जे कोणी दोषी आढळत आहेत, दोषी लक्षात येत आहे, त्यांच्यावर कार्यवाही त्या ठिकाणी चाललेली आहे। पुणेकरांची मागणी अशी आहे, एकाने उत्तर एकाने विचारा। स्थानिक आमदाराची माणसं त्या दिवशी सकाळी तिथे दिवसभर होती, सकाळपासून संध्याकाळपर्यंत होती आणि म्हणून त्यांच्याकडे एक शंकेने एक मिनिट ते चौकशी करू द्या ना। काय आहे, आता मी पण बारामतीचा 32 वर्ष आमदार आहे। आम्ही कामामुळे मुंबईमध्ये असतो, पुण्यामध्ये असतो, आम्ही मतदारसंघात नसतो। जे आमदार आहेत ते बहुतेक मतदारसंघात असतात, शहरी भागातले पण आमदार मतदारसंघात असतात। त्यांच्या भागामध्ये जर एखादी गोष्ट घडली तर आमदाराला रात्री अपरात्री तिथं जावं लागतं। पाठीमागच्या काळामध्ये त्याच सुनील टिंगरेंच्या भागामध्ये एक स्लॅब का काहीतरी कोसळला होता, तुम्हाला आठवत असेल, आणि त्याच्यामध्ये काही जण निष्पाप लोक मृत्युमुखी पडली। ताबडतोब तो त्या ठिकाणी पोहोचला आणि त्याबद्दलची जे काही लोकप्रतिनिधी या नात्याने ज्या गोष्टी करायच्या असतात ते करतात। दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपल्यामध्ये पुण्यामध्ये पूर येतो किंवा आणखीन काही घटना घडतात त्याही वेळेस हे पुण्यातले बहुतेक लोकप्रतिनिधी ताबडतोब त्यांच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी पुढे येतात आणि त्याच्यामध्ये मदत करण्याचा प्रयत्न करतात, चौकशी करण्याचा प्रयत्न करतात। जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा अशा पद्धतीनं ते त्या ठिकाणी सांगतात। ही घटना घडली, ही रात्री उशिरा घडलेली आहे। उशिरा बहुतेक जण आपण सगळेजण झोपलेला असतो, त्यांना कुणाचा तरी फोन आला। आता फोन कुणाचा आला, काय आला, त्यांनी त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे आणि त्याच्यातनं तो पोलीस स्टेशनमध्ये आला आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी ती सगळी गोष्ट पाहिली। त्यांनी कुठंही कुणाला पाठीशी घाला अशा पद्धतीनं सांगितलं नाही। त्या संदर्भामध्ये कुणीही, आता काही काही जण तर माझ्यावरच घसरले। वास्तविक तुम्ही सगळे मीडिया मला ओळखता, मला माझ्या जवळच्या कार्यकर्ता चुकला आला तरी मी तिथं जर तो चुकीचा वागलेला असेल, कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला असेल तर मी स्वतः जाहीर भाषणामध्ये पण सांगतो आणि अधिकाऱ्यांना पण सांगतो, संबंधितांना टायरमध्ये घ्या, जे काही नियमानिक कारवाई असेल ती त्या ठिकाणी करा।